झाली ताई? अहो काय बोलताय तुम्ही हे? मी काय बोलतोय? अगो हिच्या पोटात ना कोणाचा तरी पोर वाढता. आणि ही माझ्या श्रीनूच्या गळ्यात पडूक बघता. ही का ना दिवस गेलेले हात त्याचेच कागद हात आहे. कळलं ना सगळ्यांका? काय? नाही नाही, हे असं काही नाही होऊ शकत. आणि तुका खोटा वाटता ना तर बघ. चारू, काय ऐकतेय मी हे? तू लग्नाआधीच शी. जी गोष्ट मी बोलू सुद्धा शकत नाही ते सगळं करून मोकळी झालीस तू. चारू अगं, तुझं काय वैर आहे माझ्या भावाशी? त्याने आतापर्यंत काय कमी केलं होतं तुझ्यासाठी म्हणून तू हे असं वागलीस? ए बाय ए, तुमच्या अब्रूचा काय ना नंतर बघा. काय हिची ना या इकडची अब्रू तर गेलेलीच हा. आणि ना आधी तुझ्या भावाक आजच्या आज बोलवून घ्यायचा आणि या पोरीक ना घेऊन जाऊक सांगायचा. नको ना आता या घरात नको हा. आणि तुका जमत नसात ना रे बंधू, आजच्या आज हिका हिच्या बापाशीच्या घरी नेऊन सोडायचा काय? मग ही पोरगी माझ्या पोराच्या आजूबाजू पण नको हा. कना हैसा ठेवून माझ्या घराची लाज नाही काढूची. जा चाल. चारू, अगं बोल ना काहीतरी, बोल ना. अशी निर्लज्जेसारखी उभी काय आहेस तू? लाज नाही वाटली तुला? हा बोल बोल चारू, बोल. कोण आहे तो? हा कोण आहे? आमच्या नकळत कुठे जाऊन तू हे सगळे उद्योग करून आली आहेस? कुठे पाप केलेस? बोल ना, बोल ना चारू. आता का वाचा गेली ग तुझी? तरीच मी म्हणते ही मुलगी अचानक इतकं चांगलं कसं काय वागायला लागली? मला वाटलंच हिच्या मनात ना नक्कीच काहीतरी असणार. हे होतं तर. चारू हे बघ, तू इथे आमच्या सगळ्यांसोबत चांगली वागशील आणि बाहेर जाऊन शेण खाऊन येशील आणि आम्ही तुला माफ करू असं जर तुला वाटत असेल ना तर नाही. असं कधीच होणार नाही. चारू चारू अगं, तू जे काही वागली आहेस ना अगं, तुला देव सुद्धा माफ करू शकत नाही. बोल ना चारू, गप्प काय आहेस तू? आम्ही बास. तिला काही नको बोलूस प्लीज. अगं तिच्या पोटात बाळ आहे याचं तरी भान ठेव. अगं तिला हा त्रास नाही सहन होणार. ए श्रीनू, तू घबरावा. ती भाची आणि आत्या त्या दोघी काय तर बघून घेतील. आणि हिच्यासारख्या पोरीचा कशा कुळका येता तुका? अरे स्वतःचा पाप लपवण्यासाठी तुझ्या गळ्यात पडूक बघता हा तिचा डाव तुका समजत नाही काय? हा कसा रे मूर्ख तू? सगळा शिकवूक लागता तुला. सांग ना कुणाचा पाप हा या? हा आई, हे सारखं सारखं पाप पाप बोलणं बंद कर प्लीज. अरे काय बोलतास तू? या पाप नाही तर दुसरा काय हा? तुझा टोका ठिकाणावर आ ना. बास आई. चारूच्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे. श्रीनू, ए बाबा घबराव तू. अरे मका ना कळतच नाही तुझ्यावर काय जादू टोळा केलाय या पोरीन. या चारून तुझ्यावरती भानामती केलेन काय? म्हणून तिचा चुकीचा वागणा तू पाठीशी घालतस? अरे बोल ना काय चालू आहे या? अरे बाजू घेतास तर ठीक हा, पण ही अशी
हे बघ श्रीनू, हे बघ, माझा सुद्धा तुझ्या ह्या बोलण्यावर विश्वास नाहीये. मला माहितीये ना, तू हे असं काही कधीच करू शकणार नाहीस. हे बघ, ही कशीही वागेल अशी जर का तुला भीती वाटत असेल ना, तर ती काढून टाक मनातून. ही आहेच निर्लज्ज. श्रीनू, हे बघ, तू या सगळ्यात नको पडूस. अरे मला माफ करा प्लीज. मी तुम्हा कोणाच्याही विश्वासाच्या लायकीचा नाहीये. म्हणजे आम्ही मुंबईहून परत येताना आमची बस चुकली होती. तेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि तिथे माझ्याकडून नकळत एक चूक घडली. नाही श्रीनू, तुझं डोकं फिरला ना? हा, तू खोटं बोलतास ना? हा, खोटं बोलतास ना? या चारून तू का पितवला ना? हा, अरे बोल ना. हा, नाही आई, चारूच्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे. नाही. अरे या काय केलंस तू? हा, या काय केलंस तू श्रेणू? मी तुझ्यासाठी काय काय स्वप्न बघितले होते. सगळे स्वप्न धुळीला मिळवलेच माझी. माझं झील म्हणून घेऊन सुद्धा ना लाज वाटते माका. माझं काय चुकलं होता म्हणून माझ्या पोटी तुझ्यासारखं झील जन्मलो. ओ बघा ना, या काय बोलतो. हा, अरे तुझ्यासाठी जन्मभर झिजलोय आम्ही. हा, आणि तू काय करून बसलास? तू काय पाप करताना काहीच कसं नाही वाटलं रे? असतं काय आपल्या या खोत घराण्यात, यांच्या सावध घराण्यात असला पाप कोणी केलेलाच नाही. हा, जा तू केलायस ना, शेवटी तू माझा अंत बघितलासच. आता ना ही लाली गाप रवायची नाही. तोंड काळा केलास तू, तोंड काळा केलास. तुझ्या सकट ना माझं पण तोंड काळा करून टाकलास. काय इज्जत जावली रे आमची? काय इज्जत जावली? काय कशासाठी केलास हे सगळं? कशासाठी केलास? लाज नाही वाटली तुका? लाज नाही वाटली? काय कशासाठी केलास? कशासाठी केलास? काय करताय तुम्ही? अहो, आजारी आहे तो. बघा त्याच्याकडे, त्याची हालत बघा. तू ना बाजूक राहू काय? तुझं काय सामान नाही. या दोघी ना माझ्या नशिबा कशा गेल्या ना, त्या परमेश्वराकडे जाऊ. आणि या श्रीनू, या दोघीच जणी मिळाल्या होत्या प्रेम करू. जगातल्या सगळ्या पोरी काय ओसाड पडल्या होत्या काय? आणि या दोघींची पण काय लायकी. हा, एक बापाचं सुख देऊ शकत नाही आणि दुसरी कोणाचा तरी दुसऱ्याचा पाप याच्या गळ्यात बांधूक निघालेली. म्हणजे चारूचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. चारू खरंच प्रेग्नंट आहे? ओवी,
तुला हे माहित होतं? होई अगं तू तरी आमका सांगायचं होतंस. मला हे सगळं कालच कळलंय. मला वाटलं होतं की श्रीनिवासला फसवण्यासाठी चारू खोटं बोलते. बट लाली आत्या जे म्हणतात रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले याचा अर्थ मुंबईला जे काय झालं ते खरं आहे. श्रीनिवास बोल ना, बोल ना, तू गप्प काय आहेस? मला माफ कर ओवी. मी तुझ्या प्रेमाच्या लायक नाही. प्रेमच काय अगं, मी तुझ्या माफीच्या लायक सुद्धा नाहीये. तुला जमलं तर मला विसरू जा प्लीज. नाही खरंच तू मला विसरून जा. त्यातच तुझं भलं आहे. रिपोर्ट्स तर पोहोचलेत, मग हिचा अजून कसा कॉल आला नाही? कुठे बिझी आहे ही? की लग्न ठरलं म्हणून विसरली मला? क्या हुआ मेघना, तुम किसी के कॉल का इंतजार कर रही हो क्या? तुम तो यहाँ हो पर तुम्हारा मन कहीं और है. क्या हुआ, किसी का कॉल आने वाला है? अरे नांदिवली से वो पागल फोन करने वाली थी, अभी तक उसका फोन नहीं आया. तिच्याच फोनची वाट बघते मी. क्या नांदीवली? वहां से किसका कॉल आने वाला है तुम्हें? नाही, मी नांदिवली म्हणाली का? हाँ, तुमने अभी कहा नांदीवली. और वहां तुम्हारा किससे क्या काम है? नाही ते हे बघ, हे माझं असं असतं साहिल. काय म्हणायचं होतं आणि मी काय म्हणून गेले. मला नांदिवली नाही म्हणायचं होतं, कांदिवली म्हणायचं होतं. ते काय झालं, आमचा किटी ग्रुप आहे ना लेडीजचा, तर आम्ही लेडीजने एक फंक्शन करायचं ठरवलंय. तर मी त्यांना सांगितलं होतं की कांदिवलीमध्ये एक चांगलं व्हेन्यू बघा, एकीला फॉलोअप घ्यायला सांगितलं होतं. तर तिचा फोन नाही आला अजून, मी तिच्याच फोनची वाट बघत होती. तो हा फोन तो आ जाएगा, कोई काम में होगी. तुम क्यों इतनी उतावली हो रही हो? हैव पेशेंस. तुला समजणार नाही साहिल, मी जी मूव्ह केली आहे त्याने खोतांच्या घरातली किती प्यादी बाद झाली आहेत हे जाणून घ्यायची मला जाम उत्सुकता आहे. मजा येणार आहे आज. भाई भाई माफ कर मला. भाई चुकलं माझं. मला माफ करू भाई. श्रीनू, हे बघ माझं आई, आधी शांत हो, रडू नको. ह्या बघ, तुका बरा नाही हा, आणि माका सांग, रडून काय होणार? पण एक नक्की, माझा ह्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही. हे संस्कार तुझे नाही आहेत आणि माका माहित आहे, संस्कारांच्या मर्यादा तू नाही ओलांडणार.
बंधू हे कसं करायचं आता? मला काहीच सुचत नाहीये. या सगळ्या एवढा अचानक झाला ना, त्याच्यामुळे डोकंच काम करत नाही. काय करून बसलो यो शिनू. पण आपल्याला दादाला तर सांगायलाच लागणार ना. काय सांगणार त्याला, कसं सांगणार? माझी तरी हिंमतच होत नाहीये. अहो, आता तो आपल्या सगळ्यांना भेटून गेला. किती खुश होता तो. आणि आता हे कळाल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सर केली. मंजू वहिनी प्लीज, शशिकांतरावांना काही सांगू नका प्लीज. मी त्यांच्या घरी जाईन आणि त्यांचे पाय पकडीन. माझ्या मुलाची चूक आहे, माझीच बाजू पडतीये ना. भाऊजी असं काय बोलतास तुम्ही? शिनू या घरचो मुलगो हा, आपलीच जबाबदारी आहे ना ती. खरं तर शिनू चारूक सोडूक जाऊक तयारच नव्हतो. आपणच जबरदस्तीने केली त्याच्यावर. त्याचं ऐकलं असता ना तर आजचं चित्र जरा वेगळं असतं. हो ना, चारू श्रीनूसाठी वेडीपिशी झाली होती हे आपल्याला माहित असून सुद्धा आपण ही चूक करायला नको होती. पण काय करणार, तिचं वागणं किती बदललं होतं. तिने श्रीनूला तिच्या प्रेमातून मोकळं केलं होतं. मग हे असं काही घडू शकतं हा विचार तरी कसा काय येईल डोक्यात? नाही, चारूने सुद्धा फसवलंय आपल्याला. हे बघ मंजू, झालं तर झालं, तर त्यावर बोलून काय उपयोग नाही. तर पुढे काय करायचं ना त्याचा विचार करू पाया. मला काय वाटतं, आपण लवकरात लवकर या दोघांचं लग्न करून देऊया. म्हणजे घरातलीच गोष्ट चार भिंतीत राहत. अहो, मी सुद्धा हेच म्हणणार होते. आता त्याच्याशिवाय हा विषय संपणार नाही. पण ओवी, तिचं बिचारीचं खूप वाईट वाटतंय हो मला. तिची अवस्था बघितलीत ना मगाशी तुम्ही. माझं तर डोकंच चालत नाही. काय करावं काय कळतच नाही मला बंधू. पण आता सगळं स्पष्ट झालंय का? मला मला खरंच काय मार्ग सुचत नाही. माझ्या हातून इतकी मोठी चूक कशी कशी घडली मला खरंच काही कळत नाही ग. पण पण मी खरंच सांगतो मी 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 हे मुद्दाम नाही केला. मला खरंच माहित नाही माझ्याकडून हे सगळं कसं काय घडलं. मी तुमच्या संस्कारांना, तुमच्या विश्वासाला खोटं ठरवलंय. माझी नाही हिंमत होत आहे. दादा मामा समोर मी कसं उभं राहावं? माझी खरंच हिंमत नाही होत आहे. आई बोलते ना ते अगदी बरोबर आहे. माझ्यासारखा मुलगा देव कोणाच्याही पोटी देऊ नये. दादा मामा
मामा मामा मला माहिती आहे माझी माफी मागायची सुद्धा लायकी नाही तुझ्या संस्कारांवर पाणी फिरवलंय मी आजपर्यंत कधीच तुझ्या शब्दाबाहेर सुद्धा गेलो नव्हतो आणि आता माझ्याकडून एवढी मोठी चूक घडली की ती कधी सुधारता येणार नाहीये मला माहिती आहे मी तुम्हा सगळ्यांचा दोषी आहे माफ कर तू असं शांत नको ना रे बसू तू बोल मला काहीतरी तू मला शिक्षा दे मला मार तू